महाराष्ट्रात लग्न करणाऱ्या किंवा नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. लग्न अधिकृतरित्या रजिस्टर करण्याची म्हणजे नोंदवण्याची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते हेच आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सरकारी प्रक्रिया म्हटलं की थोडासा गोंधळ उडतोच नाही का? कागदपत्र, नियम हे सगळं थोडं किचकट वाटू शकतं, पण काळजीचं काही कारण नाही, कारण आपण ही सगळी माहिती एकदम सोप्या सुटसुटीत पद्धतीने पाहणार आहोत. खरं तर आपण हे सगळं एका अधिकृत सरकारी परिपत्रकाच्या आधारे सांगतोय, पण त्या परिपत्रकातली जी किचकट भाषा आहे ती सोपी करून एका सरळ मार्गदर्शिकेत मांडली आहे. म्हणजे काय तर कोणताही गोंधळ न होता सगळी प्रक्रिया अगदी सहज लक्षात येईल. चला तर मग पाहूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी ही नोंदणी महत्त्वाची का आहे, त्यानंतर तयारी काय करायची म्हणजे कागदपत्रांची चेकलिस्ट, मग खर्च किती येतो म्हणजे शुल्क, प्रक्रियेचे महत्त्वाचे नियम काय आहेत आणि सगळ्यात शेवटी अर्ज केल्यावर पुढे काय होतं. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. पाया हे महत्त्वाचं का आहे, म्हणजे विवाह नोंदणी करणं कायदेशीररित्या इतकं गरजेचं का मानलं जातं? तर ही जी विवाह नोंदणी आहे ती केवळ एक कागदोपत्री प्रक्रिया नाहीये. महाराष्ट्र विवाह संस्था नियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1999 नुसार ही एक कायदेशीररित्या आवश्यक पायरी आहे. आणि यामुळे काय होतं तर विवाहाला एक अधिकृत कायदेशीर मान्यता मिळते, एक प्रकारचं संरक्षण मिळतं जे पुढे जाऊन खूप उपयोगी पडतं. आणि याची व्यावहारिक कारणं तर खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विवाहाचा एक पक्का अधिकृत पुरावा असतो. आता हा पुरावा कुठे कुठे लागतो तर पासपोर्ट काढताना, विजासाठी, बँकेत जॉईंट अकाउंट उघडायचं असेल तर, किंवा पती पत्नी म्हणून मिळणारे जे काही हक्क आणि फायदे आहेत ते सुरक्षित करण्यासाठी ही नोंदणी खूप महत्त्वाची ठरते. बरं, आता नोंदणी का करायची हे तर कळलं. मग पुढचा प्रश्न येतो, तयारी काय करायची, म्हणजे कोणती कागदपत्र जमा करून ठेवायला हवीत. चला त्याची एक चेकलिस्टच पाहूया. ओके, तर ही आहे ती कागदपत्रांची यादी. सगळ्यात आधी लागतो तो अर्ज, मग फोटो आयडी म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असं काहीही चालेल. पत्त्याचा पुरावा हवा जसं की पासपोर्ट किंवा रेशन कार्ड. वयाचा पुरावा सुद्धा लागतो. आणि हो, जोडप्याचा एक फोटो जो एका विशिष्ट स्टॅम्प पेपरवर लावायचा असतो. आणि जर लग्नाची पत्रिका असेल तर ती सुद्धा जोडलेली चांगली. आणि हे बघा, ही जी यादी आहे ना ती आम्ही कुठून तरी घेतलेली नाहीये, हे थेट त्या अधिकृत परिपत्रकातूनच घेतलंय. त्यामुळे यावर पूर्ण विश्वास ठेवता येतो. ओळख, पत्ता आणि वयाच्या पुराव्यासाठी कोणकोणते कागदपत्र चालतील याची संपूर्ण यादी यात दिलेली आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर वधू आणि वर दोघेही भारतीय नागरिक असतील तर नेहमीची ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा चालतो. पण जर दोघांपैकी एक जण परदेशी नागरिक असेल तर त्यांच्यासाठी ओळखपत्राचा पुरावा म्हणून त्यांचा व्हॅलिड पासपोर्ट देणं अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. चला, कागदपत्रांची जमावजमाव झाली. आता वळूया खर्चाकडे, म्हणजे यासाठी किती फी लागते. आणि चांगली गोष्ट ही आहे की याचा खर्च खूपच कमी आहे आणि सगळी माहिती अगदी स्पष्टपणे दिलेली आहे. आश्चर्य वाटेल, पण जर लग्नानंतर 90 दिवसांच्या आत नोंदणी केली तर फी आहे फक्त 50 रुपये. हो, फक्त 50 रुपये. म्हणजे बघा, वेळेवर नोंदणी केली तर ती सोपी तर पडतेच, पण खिशाला परवडणारी सुद्धा आहे. आता ही संपूर्ण फीची रचना पाहूया. जसं आपण पाहिलं, 90 दिवसांच्या आत नोंदणी केली तर 50 रुपये. पण समजा उशीर झाला, म्हणजे 90 दिवसानंतर पण एका वर्षाच्या आत नोंदणी केली तर 100 रुपये लागतील. आणि जर एका वर्षाहून जास्त उशीर झाला तर विलंब शुल्क म्हणून 200 रुपये भरावे लागतात. याशिवाय काही छोट्या छोट्या सेवांसाठी सुद्धा अगदी नाममात्र शुल्क आहे. जसं की तुम्हाला प्रमाणपत्राची दुसरी कॉपी हवी असेल तर त्यासाठी 10 रुपये, किंवा जुन्या रेकॉर्डमध्ये काही शोधायचं असेल तर त्यासाठी 20 रुपये. ठीक आहे, कागदपत्र झाली, खर्चही कळला. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, प्रत्यक्ष प्रक्रिया कशी आहे आणि त्यातले नियम कोणते आहेत. हे नियम नीट समजून घेतले की काम एकदम सोपं होतं आणि चुकाही टळतात. प्रक्रिया खूपच सोपी आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पायरी 1, अर्ज भरायचा आहे आणि तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये भरायचा आहे. पायरी 2, जी काही आवश्यक कागदपत्र आणि फोटो आहेत ते सगळे अर्जाला जोडायचे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, वधू आणि वर दोघांनीही स्वतः विवाह निबंधकाच्या ऑफिसमध्ये जाऊन हा अर्ज सादर करायचा आहे. पण एक प्रश्न मनात येऊ शकतो की अर्ज भरताना काही चूक झाली तर काय करायचं. साहजिक आहे, असं होऊ शकतं. आणि चांगली गोष्ट म्हणजे यावरही नियमांमध्ये स्पष्ट सूचना दिलेली आहे. जर अर्जात काही दुरुस्ती करायची असेल तर वधू आणि वर दोघांनाही निबंधकासमोर हजर राहावं लागतं.
ते तिथेच अधिकृतपणे बदल करतात आणि मग दोघांच्याही सह्या घेतात. म्हणजे बघा, ही प्रक्रिया किती पारदर्शक आहे. कोणीही परस्पर काही बदल करू शकत नाही. चला, तर मग अर्ज भरून झाला, सबमिटही झाला. आता पुढे काय? म्हणजे अर्ज दिल्यानंतर काय होतं, आपल्याला काय मिळतं आणि आपल्या नोंदीचं काय होतं हे पाहूया. जेव्हा सगळी प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा विवाह ज्ञापन नावाचा एक अधिकृत पुरावा मिळतो. हे एका पुस्तिकेचं म्हणजे एका बुकलेटच्या स्वरूपात असतं आणि हाच आहे विवाहाचा कायदेशीर पुरावा, जो खूप महत्त्वाचा असतो आणि आयुष्यभर जपून ठेवायला हवा. आणि इथे एक खूप आश्वासक गोष्ट आहे. हे जे रेकॉर्ड आहे ते खूप सुरक्षित ठेवलं जातं. अधिकृत नियमांनुसार विवाह निबंधकांना या नोंदी अनेक दशकांपर्यंत म्हणजे खूप वर्षांपर्यंत जपून ठेवाव्या लागतात. त्यामुळे भविष्यात कधीही गरज पडली तरी त्या उपलब्ध होऊ शकतात. हे बघा, हा चार्ट आपल्याला तेच दाखवतो. जी मुख्य नोंदवही असते ती तब्बल 30 वर्षांसाठी जपली जाते आणि अर्ज किंवा पावत्यांसारखी कागदपत्र 5 वर्षांपर्यंत सांभाळून ठेवली जातात. म्हणजे संपूर्ण सिस्टीम किती व्यवस्थित आहे हे यावरून कळतं. थोडक्यात काय, तर ही जी अधिकृत नोंद आहे तीच विवाहित म्हणून असलेल्या कायदेशीर स्थितीचा पाया आहे. हाच तो आधारस्तंभ आहे ज्यामुळे अनेक कायदेशीर आणि आर्थिक गोष्टी भविष्यात एकदम सोप्या होऊन जातात. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, विवाह अधिकृतपणे नोंदवला गेला आहे का? जर उत्तर नाही असेल तर आता सगळी माहिती समोर आहे. या माहितीचा वापर करून ही प्रक्रिया नक्कीच पूर्ण करायला हवी, कारण लक्षात ठेवा, हा फक्त एक कागद नाहीये, ही भविष्याची सुरक्षितता आहे.